Let's see, after the social housing, the next one is the liability of project proponent. म्हणजेच काय, ITP घेताना किंवा ITP तशा पद्धतीने तयार करताना त्या प्रोजेक्ट प्रपोनंटची किंवा ओनरची काहीतरी एक जबाबदारी असते किंवा त्याच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी असते. ओके, मग त्या कोणत्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा जबाबदारी आहे त्याबद्दलचा हा पॉइंट आहे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय सांगितली आहे ते बघा, की लायबिलिटीज ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट अंतर्गत जसं की कोणतीही ITP घेत असेल तर सगळं इंटरनल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ते रोड्स असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, लाईट असू दे, वॉटर असू दे, ड्रेनेज असू दे, व्हॉट एव्हर इट मे बी, ह्या सर्व इंटरनल स्ट्रक्चर हे स्वतः त्या प्रोजेक्ट प्रपोनंटने स्वखर्चाने कंप्लीट करायला पाहिजे. ओके, म्हणजेच काय, फर्स्ट लायबिलिटी काय आहे की ऑल इंटरनल स्ट्रक्चर शुड बी कंप्लीटेड बाय द प्रोजेक्ट प्रपोनंट आणि तेही स्वतःच्या खर्चाने. क्लिअर. फर्स्ट थिंग इज दॅट की जेवढे काही इंटरनल इन्फ्रा असेल म्हणजे मग ते प्रत्येक गोष्ट त्यामध्ये ऍड केली जाईल, रोड पासून तर घरात येणाऱ्या वॉटर सप्लायच्या पाण्यापर्यंत ह्या सर्व अम्युनिटीजची काही जेवढी काही प्रोव्हाइड करावं लागेल किंवा हा जो इन्फ्रा प्रोव्हाइड करावा लागेल याची सर्व जबाबदारी ही त्या प्रोजेक्ट प्रपोनंटकडे असेल. त्यासोबतच डेव्हलपमेंट रिझर्वेशन बद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही पद्धतीत डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन अंतर्गत जर का ITP मध्ये येणाऱ्या एरियामध्ये जर का काही रिझर्वेशन्स असतील, ओके, जर काही रिझर्वेशन्स टाकून ठेवत असेल म्हणजे जसे की DP म्हणा किंवा RP म्हणा, या दोघांच्याही अंतर्गत काही रिझर्वेशन्स येत असेल आणि तो रिझर्वेशन एरिया ITP मध्ये जर असेल तर त्याला डेव्हलप करणं, तो प्रॉपर रेडी करून पुन्हा प्लॅनिंग ऑथॉरिटीला हँड ओव्हर करणं आणि त्या बदल्यात त्याला ऑब्व्हियसली TDR सँक्शन होतोच, अम्युनिटी TDR असू दे किंवा फुल ग्रॉस एरियावर TDR असू दे, तो त्याला मिळेल. पण त्या प्रोजेक्ट प्रपोनंटची काय लायबिलिटी असेल की त्याने ती डेव्हलप करायला पाहिजे, त्याने तशा पद्धतीने जो काही एरिया DP किंवा RPच्या अंतर्गत रिझर्व्ह असेल ITP मध्ये तो डेव्हलप करून त्याला हँड ओव्हर करायला पाहिजे प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी. क्लिअर. नेक्स्ट, मेंटेनन्स द फंड. या केस मध्ये प्रोजेक्ट प्रपोनंट तिथले जे बायर आहे, अलॉटीज आहे, ऑक्युपायर आहे, त्यांच्याकडनं तशा पद्धतीने तो फंड कलेक्ट करू शकतो किंवा तशी परमिशन त्याला दिली जाऊ शकते. सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी तो प्रोजेक्ट प्रपोनंट काय करेल, एक मेंटेनन्स चार्ज अप्लाय करेल, जो की सगळ्या बायर्स कडनं म्हणा किंवा मग ऑक्युपायर्स कडनं जे कोणी अलॉटीज असतील त्यांच्याकडनं वसूल केला जाऊ शकतो. ओके, आणि जो की वसूल केलेला फंड असेल तो प्रोजेक्ट प्रपोनंट स्वतःच्या फायद्यासाठी न वापरता, इट डझंट मीन दॅट की प्रोजेक्ट प्रपोनंट मेक्स द मनी फ्रॉम दॅट मेंटेनन्स चार्जेस. ओके, सो व्हॉट एव्हर द चार्जेस अप्लाइड ऑन द ऑक्युपायर all are invested into the or all are invested to the or utilize over their ITP itself. ओके, सो सगळे जे चार्जेस असतील किंवा जे काही मेंटेनन्स चार्जेस अप्लाय केलेले असतील ते सगळेच्या सगळे चार्जेस त्याच ITP मध्ये युटिलाइज केले जातात. त्यामधनं कुठेही तो प्रोजेक्ट प्रपोनंट पैसा जमा करत नाही किंवा पैसा कमवत नाही. क्लिअर. नेक्स्ट, जेवढे काही स्मार्ट टाउन फॅसिलिटीज असायला पाहिजे किंवा स्मार्ट टाउन फॅसिलिटीज असायला पाहिजे ते प्रोजेक्ट प्रपोनंटने त्या पद्धतीने किंवा ओरिएंटेड टू द स्मार्ट सिटी फॅसिलिटीज या पर्टिक्युलर केसमध्ये तशा पद्धतीने ITP डेव्हलप करायला पाहिजे. इवन दो त्या केसमध्ये त्याला मिनिमम गृहचं 3 स्टार रेटिंग पर्यंत सुद्धा मिळणं गरजेचं आहे. मग गृह असू दे, IGBCचं सिल्वर असू दे, या केसमध्ये त्याला तशा पद्धतीचं रेटिंग सुद्धा घेणं गरजेचं आहे. स्मार्ट टाउनशिप मध्ये जर का बोलायचं झालं तर ऑब्व्हियसली ट्रान्सपोर्ट ऍक्टिव्हिटीज प्रॉपर असायला पाहिजे, फुटपाथ असायला पाहिजे, बायसिकल ट्रॅक असणं गरजेचं आहे, LED लाइटिंग असणं गरजेचं आहे. जेवढा काही पूर्ण एरिया आहे तो CCTV सर्व्हायलन्सच्या अंतर्गत असणं गरजेचं आहे. यासोबतच गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. टॅक्सेशन पे करायचं असेल, टॅक्स पे करायचं आहे, कोणतं बिल पे करायचं असेल तर गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मवरनं त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रोजेक्ट प्रपोनंटने ITP घेताना ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
सिमिलरली सस्टेनेबल प्रॅक्टिसेस म्हणजे जी की रिसायकल किंवा रिनोव्हेट करण्याची जी पद्धत आहे, जसं की सोलर एनर्जी आहे, बरोबर आहे. म्हणजे सोलर टॉप जर असेल तर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता किंवा त्या प्रोजेक्ट प्रपोनंटची लॅबिलिटीज असेल ते प्रोव्हाइड करणं. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असू दे, हे प्रोव्हाइड करणं त्याला गरजेचं आहे. किंवा ग्रे वॉटर रिसायकल प्रोसिजर असू दे, ते प्रोव्हाइड करणं त्याला ते गरजेचं आहे. किंवा बाकी ग्रीन बिल्डिंग सिस्टम असू दे, हे प्रोव्हाइड करणं तिथे गरजेचं आहे. और एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग किंवा एन्व्हायरमेंटल बॅलन्स जे स्ट्रक्चर असेल हे तिथे असणं गरजेचं आहे ॲज पर द गायडन्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट MOEFच्या अंतर्गत तशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तिथे देणं गरजेचं असते. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की प्रोजेक्ट प्रपोनंटने ज्याही केसमध्ये ITP घेत असेल त्या केसमध्ये ही शुड मस्ट फॉलो द स्मार्ट सिटी गाईडलाईन्स. ओके, सो त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर त्याला मिनिमम 3 स्टार रेटिंग तरी असायला पाहिजे. गृह असू दे, IGBCचं असू दे, या केसमध्ये मिनिमम 3 स्टार रेटिंग मिळणं गरजेचं असते. सोबतच आता बघा, जसं की बाकीच्या अम्युनिटीज प्रोव्हाइड करणं किंवा फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं किंवा पब्लिक युटिलिटीसाठी ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करणं, हे प्रोजेक्ट प्रपोनंटचं काम आहे. त्याचबरोबर प्रोजेक्ट प्रपोनंटला बाकी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी असतात. म्हणजेच काय, बेसिक आणि व्हेरी इम्पॉर्टंट वॉटर सप्लाय. 90 LPCD बघा, 90 LPCD पोर्टेबल वॉटर पर पर्सन एक्सक्लुडिंग फायर अँड गार्डिंग. म्हणजेच काय, 90 लिटर पर पर्सन कॅपिटा पर डे एवढं तरी पोर्टेबल वॉटर प्रत्येकच घरापर्यंत पोहोचायला पाहिजे. इवन दो त्या टाउनशिपला जेवढा काही स्टोरेज लागतो त्याच्या 1.5 टाइम्स स्टोरेज कॅपॅसिटी तुम्हाला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या केसमध्ये त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला तेवढं प्रोव्हाइड करावं लागेल. इवन दो पाईपलाईन ज्या वेळेला प्रोव्हाइड करते ती स्मार्ट सिस्टीम मध्ये असायला पाहिजे. म्हणजे डबल पाइपिंग सिस्टीम प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. स्मार्ट मीटरिंग प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. किंवा इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे. सुरुवातीला अजून जर काय वॉटर म्हणजे ग्रे वॉटर असेल तर ते रिसायकल व्हायला पाहिजे, जेणेकरून ते गार्डनिंगसाठी किंवा फ्लोर वॉशिंगसाठी वापरता येतील. अशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग, वेस्ट वॉटर रिट्रीटमेंट प्लांट किंवा ग्राउंड रिचार्ज ह्या सगळ्या गोष्टी त्या ITP मध्ये व्हायला पाहिजे. ITP मध्ये बंधनकारक काय असतं की प्रत्येकच गोष्ट जी की पब्लिक इंटरेस्टने केली जाते ती तिथे तुम्हाला कंपल्सरी करणं असते. पण रिस्ट्रिक्शन कशावर असेल की कोणत्याही पद्धतीने वॉटर एक्स्ट्रॅक्ट करता येणार नाही ग्राउंड मधनं. म्हणजे सेपरेट जर का वॉटर सेपरेट करायचं असेल म्हणजे प्रत्येक टाउन. सो आफ्टर द वॉटर सप्लाय नेक्स्ट वन इज द ड्रेनेज अँड गार्बेज डिस्पोजल. सो लेट्स सी, ऑब्विसली हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो ड्रेनेज अँड गार्बेज डिस्पोजल. सो प्रोजेक्ट प्रपोनंटने ही सुद्धा त्या पद्धतीने सोय करायला पाहिजे किंवा तशा पद्धतीने त्याने अरेंजमेंट करायला पाहिजे जेणेकरून इको फ्रेंडली सिवेज अँड सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट ॲज पर द MPCB नॉर्म्स. MPCB नॉर्म्स काय आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की MPCB नॉर्म्स कोणते कोणते आहेत. ओके, सो जस्ट फाइंड आउट ऑन गुगल व्हॉट आर द MPCB नॉर्म्स. क्लियर. नाउ नेक्स्ट, आफ्टर द लेट्स सी, इको फ्रेंडली सिवेज अँड सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट करायचंय किंवा झिरो डिस्चार्ज ऑफ लिक्विड अँड सॉलिड वेस्ट फ्रॉम द ITP. जेवढं काही सॉलिड असेल किंवा लिक्विड वेस्ट असेल तशा पद्धतीने प्रॉपर डिस्चार्ज करणं गरजेचं आहे. त्याची सोय सुद्धा त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला करणं आहे. इवन दो मस्ट इस्टॅब्लिश अन ऑन साइट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट फॉर 100% प्रोसेसिंग. त्याने त्याच साइटला लागून किंवा तशा पद्धतीची सोय करून तिथेच ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस रेडी करणं गरजेचं आहे. आणि ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लायबिलिटी प्रोजेक्ट प्रपोनंटची असते. क्लियर. त्यामुळे प्रोजेक्ट प्रपोनंटला अशा पद्धतीच्या लायबिलिटीज पूर्ण करणं
हे काम असते. ओके, यासोबतच वॉटर सप्लाय पॉवर सप्लाय. सो पॉवर सप्लायच्या केसमध्ये एक सगळ्यात महत्वाचं असते की 24/7 त्या पर्टिक्युलर आयटीपी मध्ये पॉवर सप्लाय असणं गरजेचं असतं. ओके, आणि क्वालिटी पॉवर सप्लाय असायला पाहिजे. असं नाही की बाबा थोडी लाईट आहे, कमी होतंय, जास्त होतंय, असंही अलाउड नाहीये. त्या केसमध्ये 24/7 कंटिन्युअस क्वालिटी पॉवर सप्लाय असणं गरजेचं आहे. इन केस ऑफ इमर्जन्सी बॅकअप पॉवर सप्लाय सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं असते. त्या संदर्भात can a source from existing supply or set up captive power generation with necessary approvals. म्हणजे जो काही त्या आयटीपी ला एक पॉवर लागत असेल किंवा तशा पद्धतीने त्याला जर का पॉवर द्यायची गरज पडत असेल तर तशा पद्धतीचं क्वालिटी पॉवर सप्लाय तुम्हाला अलाउ करून देणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. इन केस जर का पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होण्याआधी ओके, in sourcing from the utility a firm commitment for the full project demand must be secured before the starting development. ओके, सगळ्या पद्धतीच्या युटिलिटी, सगळ्या पद्धतीच्या कमिटमेंट किंवा सगळ्या गोष्टी ज्या की नेसेसरी आहे ऍज पर द नॉर्म्स ह्या पूर्ण करणं गरजेचं असते. क्लियर आहे? नाउ लेट्स सी. चला सांगा, लायबिलिटी ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट क्लियर आहे का? येस और नो? So after the liability of project proponent, next is nothing but the occupancy certificate. बघा, आता असं सपोज की आयटीपी कंप्लीट झालेली आहे, त्या केसमध्ये ऑक्युपन्सी सर्टिफिकेट प्रोजेक्ट प्रपोनंट काय करतो, अप्लाय करतो आयदर टाउन प्लॅनिंग ऑफिसर कडे और द कन्सर्न ऑथॉरिटी कडे इन दॅट पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह कंडिशन मध्ये. प्रोजेक्ट प्रपोनंट काय करणार, तशा पद्धतीने अप्लिकेशन करणार आयदर टू द टाउन प्लॅनिंग ऑफिसर और टू द ऑथॉरिटी इन रिस्पेक्टिव्ह कंडिशन. ओके, ही अप्लिकेशन करताना जे काही रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स असतील सच ॲज अ गुगल अर्थ किंवा भुवन इमेज किंवा ड्रोन इमेज जो की मास्टर प्लॅन शो करतात, यासोबतच जे काही कंप्लायन्सेस डॉक्युमेंट फॉर ऑल सँक्शन कंडिशन साठी होते ते तुम्हाला त्यासोबत जोडणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की डिक्लेरेशन केलं त्यावेळेला, लोकेशन क्लिअरन्स दिलं, लेटर ऑफ इंटेंट, ह्या सर्व गोष्टी किंवा अप्रूव्ड मास्टर प्लॅन ह्या सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर अप्लिकेशन सोबत जोडणं गरजेचं आहे. किंवा याच्यापेक्षा जर काही ऍडिशनल डॉक्युमेंट्स असतील तर ते सुद्धा त्या अप्लिकेशन सोबत तुम्हाला जोडणं गरजेचं असते. जेव्हापासून अप्लिकेशन केली आहे तेव्हापासून 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तशा पद्धतीचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यू करून देणं हे काम टीपीओ किंवा त्या केसमध्ये कन्सर्न ऑथॉरिटीचं असू शकतं. म्हणजे कन्सर्न ऑथॉरिटी काय करणार, अप्लिकेशन केल्याबरोबर काय तुम्हाला लगेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यू करून देणार का? बिलकुल नाही. त्या केसमध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जातं. म्हणजेच काय, ग्रँट करण्याआधी म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ग्रँट करण्याआधी कलेक्टर, टीपीओ किंवा त्या केसमध्ये ऑथॉरिटी हे काय करणार, एक क्रॉस व्हेरिफिकेशन करणार की जो काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे परफेक्ट आहे की नाही, जे की मास्टर लेआउट प्लॅन नुसार सँक्शन केलं होतं, अप्रूव्ह केलं होतं, हे परफेक्ट केलं आहे की नाही, किंवा ते कंप्लीट झालं आहे की नाही, किंवा त्या केसमध्ये जर का कंप्लीट नसेल तर पार्ट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सुद्धा इश्यू करून दिल्या जाऊ शकतं. टप्प्याटप्प्यांमध्ये ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यू करून दिल्या जाऊ शकतं डिपेंड अपॉन द कंप्लीशन ऑफ बेसिक अम्युनिटीज किंवा ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या जर का कंप्लीट झाल्या असतील तर त्या बेसिसवर पार्ट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यू करून दिल्या जातं. आता हे जर का क्रॉस व्हेरिफिकेशन केलं आणि जर का टीपीओ, कलेक्टर किंवा ऑथॉरिटी त्या केसमध्ये जर का त्यांना व्यवस्थित वाटत असेल, जर का हे लोक सॅटिस्फाईड असेल की ऍज पर द नॉर्म्स, ऍज पर द अप्रुव्हल मास्टर लेआउट प्लॅन नुसार सगळ्या अम्युनिटीज किंवा युटिलिटीज परफेक्ट आहे, सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलेलं आहे, त्या केसमध्ये 1 महिन्यात ऑक्युपन्सी सर्टिफिकेट त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला इश्यू करून दिल्या जातं आणि त्या ऑक्युपन्सी सर्टिफिकेटच्या बेसिसवर तो प्रोजेक्ट प्रपोनंट जी काही आयटीपीचं काम असेल ते पुढे मूव्ह ऑन करू शकतो. जोपर्यंत ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही तोपर्यंत तिथे कोणालाही राहण्याची मुभा दिली जात नाही. क्लियर? येस और नो? सो नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट द जनरल स्टिप्युलेशन. काही
सामान्य अटी घातल्या जातात, काही नॉर्मल काही टर्म कंडिशन्स असतात ज्या की प्रोजेक्ट प्रपोनंटला सोबतच ऑथॉरिटीला फॉलो करणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये ह्या ज्या काही जनरल स्टिप्युलेशन्स आहे, काही सामान्य अटी, रूल्स रेग्युलेशन्स आहे, हे दोन्ही केसमध्ये फॉलो व्हायला पाहिजे. जसं की फर्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर कम्प्लिशन, म्हणजेच काय, जेवढं काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देण्याआधी कलेक्टर किंवा ऑथॉरिटीला सॅटिस्फाईड असायला पाहिजे, किंवा फेज वाईज किंवा ऍट अ टाइम पूर्ण तशा पद्धतीने ते कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके. अम्युनिटी स्पेस, जर का अम्युनिटी स्पेस बद्दल बघितलं गेलं तर नो मॅन्डेटरी रिक्वायरमेंट फॉर अम्युनिटी स्पेस ऍज पर द डेव्हलपमेंट किंवा रिजनल प्लॅन रेग्युलेशन्स. आयटीपी घेताना तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन नुसार अम्युनिटी स्पेस सोडणं गरजेचंच आहे असं नाही. ओके. तुम्ही त्या पर्टिक्युलर बेसिसवर UDCPR चे नॉर्म्स असतील त्या बेसिसवर सुद्धा अम्युनिटी स्पेस सोडू शकता. यासोबतच ट्री प्लांटेशनच्या बाबतीत जर बघायचं झालं तर 150 इंडिजियस ट्रीज पर हेक्टर मस्ट बी प्लांटेड अँड मेंटेड. ओके. म्हणजे 150 ट्रीज पर हेक्टर एवढे तुम्हाला प्लांट करणं आहे, सोबतच त्याला मेंटेन सुद्धा करावं लागेल. त्यासोबतचं सर्टिफिकेशन रिक्वायर्ड फ्रॉम द डेप्टी कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट ऍट अ फायनल OC स्टेज. ओके. फायनल जेव्हा काही ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळेल त्या केसमध्ये तुम्हाला तशा पद्धतीने सर्टिफिकेट पण घ्यावं लागेल, आणि त्या संदर्भात 150 ट्रीजची एक अट आहे ती पूर्ण असायला पाहिजे ड्यू टू द एन्व्हायरमेंटल इफेक्ट. ओके. नेक्स्ट, ऑथॉरिटीज अँड पॉवर. सो कलेक्टरचे जे काही पॉवर्स आहे ते काही केसेसमध्ये ऑथॉरिटीला डेलिगेट केले जातात किंवा ऑथॉरिटी स्वतः एक्झरसाइज करू शकते. सो प्रत्येक वेळेला कलेक्टरच इन्व्हॉल्व असेल असं नाही, तर काही केसमध्ये कलेक्टरचे जे काही पॉवर्स आहे ते ऑथॉरिटीला डेलिगेट केले जातील किंवा ऑथॉरिटी मे बी एक्झरसाइज ऑन बिहाफ ऑफ कलेक्टर. क्लिअर. नेक्स्ट, मास्टर लेआउट अप्रुव्हल प्रोसेस जी आहे. सो प्रायर कन्सल्टेशन विथ द डिव्हिजनल जॉइंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग is required if local planning officer is below the rank. 50% of scrutiny fees premium, जो काही प्रीमियम तुम्ही पे करता तो 50% तुम्हाला ऑथॉरिटीकडे, प्लॅनिंग ऑथॉरिटीला द्यावा लागेल, आणि 50% जो काही असेल तो टाउन प्लॅनिंग ऑफिस मध्ये तुम्हाला द्यावा लागेल. व्हॉट एव्हर इट मे बी, द 10%, 15%, 8%, 10%, जो काही आपण प्लॅनिंग प्रोसिजर नुसार एक प्रीमियम बघितला होता. त्यासोबतच आपण काय केलं होतं की जर का एक्स्ट्रा FSI साठी तुम्हाला अलाव पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपण 10% एक्स्ट्रा प्रीमियम सुद्धा पे केला होता. तो जो काही तुम्ही प्रीमियम पे करत असाल तो 50% ऑथॉरिटीला जाईल आणि 50% त्या केसमध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसमध्ये, म्हणजेच तो डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटला जाईल. ओके. बँक गॅरंटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच काय, 15% इस्टिमेटेड जे काही कॉस्ट असेल, जसं की अम्युनिटीज साठी रोड आहे, वॉटर आहे, ड्रेनेज आहे, फायर इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्याच्या संदर्भात 15% इस्टिमेटेड जी काही कॉस्ट असेल, डेव्हलपमेंट कॉस्ट, ती आधी डिपॉझिट करणं गरजेचं आहे. जर का इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडीच बिल्डिंग परमिशन घेण्याआधीच जर का रेडी असेल, म्हणजे रोड, ड्रेनेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर का आधीच रेडी असेल, तर त्या केसमध्ये बँक गॅरंटीची कुठेही गरज पडत नाही. क्लिअर. सोबतच फायर स्टेशन प्रोव्हिजन टू बी कन्स्ट्रक्टेड, मेंटेन अँड स्टाफ बाय द प्रोजेक्ट प्रपोनंट कॅन बी हँड ओव्हर टू द ऑथॉरिटी हु विल देन बी बिअर द ऑपरेशनल कॉस्ट. या केसमध्ये स्वतः प्रोजेक्ट प्रपोनंटला तशा पद्धतीने फायर स्टेशन प्रोव्हिजन्स रेडी करून ठेवायची गरज असते. इन केस ऑफ इमर्जन्सी ते लगेच तिथे उपयोग यायला पाहिजे. त्यासाठी यासोबतच या प्रोजेक्टची जी काही टाइमलाईन आहे ती मॅक्झिमम 10 वर्ष ठेवली आहे, म्हणजे 10 वर्षाच्या आतमध्ये तशा पद्धतीने ITP करणं कंपल्सरी आहे. यासोबतच 60% प्रॉपर्टी टॅक्स कन्सेशन ड्युरिंग दिस पिरियड अंटिल द लोकल ऑथॉरिटी इज फॉर्म. 66% प्रॉपर्टी जे काही टॅक्सेशन आहे यामध्ये कन्सेशन दिलं जातं. यासोबतच लायसन्स अँड युटिलिटीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्लॅनिंग ऑथॉरिटी टू प्रोव्हाइड द लायसन्स फॉर युटिलिटीज, जसं की वॉटर आहे, पॉवर आहे, टेलिकॉमच्या संदर्भात. प्रोजेक्ट प्रपोनंट मस्ट प्रोव्हाइड द रोड ॲक्सेस टू द लँड लॉक प्लॉट विदिन द ITP बाउंड्री. यासोबतच जेवढे काही लायसन्स आहे
संदर्भात, वॉटर असू दे, पॉवरच्या संदर्भातले असू दे किंवा टेलिकॉमच्या संदर्भातले असू दे, ते प्रोजेक्ट प्रपोनंटला इश्यू करून घ्यावे लागतील. सोबतच जर का आयटीपीच्या अंतर्गत जर का कोणता लँडलॉक प्लॉट असेल तर त्याला ऍक्सेस प्रोव्हाइड करणं ही त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट प्रपोनंटची जबाबदारी असेल. अशा पद्धतीने काही जनरल स्टिप्युलेशन जे आहे, काही सामान्य अटी असतात, ह्या दोन्ही केसमध्ये फॉलो केल्या गेल्या पाहिजे. फर्स्ट म्हणजे जो कोणी तो प्रोजेक्ट प्रपोनंट असेल किंवा हायर ऑथॉरिटी जी कोणी असेल, या दोन्ही केसमध्ये ह्या जनरल स्टिप्युलेशन फॉलो करणं गरजेचं असते. यामध्येच काय सगळ्यात महत्वाचं काय, काही स्पेशल कन्सेशन इथे त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला दिलं जातं आयटीपीच्या केसमध्ये. म्हणजेच काय, जर का आयटीपी जर का एखाद्या ठिकाणी तुम्ही घोषित केली असेल तर तिथे पुन्हा एनए वगैरे घ्यायची गरज नाही. सेपरेट एनए साठी अप्लाय करावा लागणार नाही किंवा एनए तुम्हाला गरज पडणार नाही. म्हणजे जो की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड नुसार म्हणजे MLRC 1966 नुसार जो काही आपण एनए घेतोय तो सेपरेट घ्यायची गरज नाही. आयटीपी घोषित केलं म्हणजेच काय बाय डिफॉल्ट तो एनएच असतो. क्लिअर. यामध्येच काय 50% एक्झम्पशन नॉन ऍग्रिकल्चर असेसमेंट चार्जेस मधनं आयटीपी ला दिलं जातं. ओके, 50% एक्झम्पशन जो काही नॉन ऍग्रिकल्चर असेसमेंट चार्जेस असेल त्यामधनं 50% त्याला एक्झम्पशन दिलं जातं. सोबतच गव्हर्नमेंट लँड ग्रँट, जर का त्या आयटीपीच्या आजूबाजूला कुठे सरकारी किंवा गव्हर्नमेंटची जमीन असेल तर त्यामधली जास्तीत जास्त 10% जमीन ही त्या आयटीपी मध्ये ऍड केली जाऊ शकते किंवा त्या टोटल आयटीपी मध्ये 10% पर्यंत जमीन ऍड करण्याची मुभा त्या प्रोजेक्ट प्रपोनंटला दिली जाते. ओके, ऑब्व्हियसली त्याचे चार्जेस त्याला पे करावेच लागतील. सोबतच जो काही स्टॅम्प ड्युटी कन्सेशन असेल, ओके, 50% स्टॅम्प ड्युटी कन्सेशन फक्त पहिल्या स्टेजला दिलं जात असतं. म्हणजेच काय, एकतर तो प्रोजेक्ट प्रपोनंट बाकीच्यांकडनं शेत घेतो किंवा लँड घेत असेल किंवा प्रोजेक्ट प्रपोनंट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून कोणाला तरी दुसऱ्याला विकत असेल, कोणत्याही एका पहिल्या स्टेजमध्ये 50% कन्सेशन दिलं जाईल. म्हणजे एकदा जर का तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असेल, म्हणजे बघा ए ने बी ला सेल केलं तर याच्यावर 50% आहे कन्सेशन. पण जर का पुढे बी हा सी ला जर का सेल करत असेल तर मग 100% स्टॅम्प ड्युटी त्याला पे करावी लागेल. सेकंड स्टेज मध्ये, सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये त्याला तशा पद्धतीने एक्झम्पशन नाही आहे. क्लिअर. नेक्स्ट, डेव्हलपमेंट चार्जेस एक्झम्पशन. जो काही डेव्हलपमेंट चार्जेस असेल आयटीपीच्या अंतर्गत, जो काही आपण 124 अंतर्गत स्टडी केला होता, त्या डेव्हलपमेंट चार्जेस मध्ये 50% एक्झम्पशन दिलं जातं आयटीपीच्या अंतर्गत. जर का एखादा प्रोजेक्ट प्रपोनंट फक्त आणि फक्त आयटीपी घेत असेल तर त्याला डेव्हलपमेंट चार्जेस मधनं 50% एक्झम्पशन दिलं जाईल. ओके, यासोबतच जो काही टेनन्सी ऍक्ट आहे, जो काही टेनन्सी ऍक्ट होता, म्हणजेच शेतीची जमीन शेतीसाठीच वापरला पाहिजे किंवा त्या शेतकऱ्यानेच घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीचा जो काही एक टेनन्सी ऍक्ट होता त्यामधनं इथे एक्झम्पशन दिलं जातं. म्हणजे शेतीची जमीन असेल, जर का तो आयटीपी घेत असेल तर तशा पद्धतीने त्याला एखाद्याला दुसऱ्याच्या नावावर अधिकार करायचे असेल तर त्यामधनं एक्झम्पशन दिलं जातं. असं तुम्ही बघितलं असेल, शेतीची जमीन शेतीच्याच कामासाठी आपण युटिलाइज व्हायला पाहिजे, तर हा जो एक टेनन्सी ऍक्ट आहे याच्यामधनं त्याला एक्झम्पशन दिलं जातं. सिमिलरली लँड सिलिंग एक्झम्पशन, काही वर्षाआधी एक लँड सिलिंग ऍक्ट होता. एका मर्यादेपेक्षा जर का तुमच्याकडे जास्त जमीन असेल तर गव्हर्नमेंट ती जमीन सील करायचं आणि जे लोक भूमिहीन आहे, ओके, ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्या नावावर जमीन नाही, त्यांना तशा पद्धतीने जमीन दान केल्या जात होती. हा जो काही लँड सिलिंगचा जो काही कायदा आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की इथे आयटीपी घेताना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लँड घ्यायची आहे. या केसमध्ये जर का तशा पद्धतीने लँड अवेलेबल करून द्यायची असेल तर मग ऑब्व्हियसली कंडिशन काय की खूप मोठ्या प्रमाणात त्याला स्वतःच्या नावावर लँड घ्यावी लागेल. मग इथे जर का बघितलं तर लँड सिलिंगचा जो काही ऍक्ट आहे तो इथे लागू होतो. पण अशा केसमध्ये, आयटीपीच्या केसमध्ये त्याला तिथनं एक्झम्पशन दिलं जातं. कोणत्याही पद्धतीचा लँड सिलिंग ऍक्ट किंवा तशा पद्धतीची कारवाई त्या प्रोजेक्ट प्रपोनंटवर होणार नाही. सिमिलरली जी काही स्क्रुटिनी फी असेल त्यामध्ये 50% कन्सेशन असतं.
रॉयल्टी ऑन मायनर मिनरल्स म्हणजे काय, जर का तो जी काही माती वगैरे एस्कॅवेट करत असेल आयटीपी मधनं किंवा आयटीपीच्या एरियामधनं जी काही एस्कॅवेशन्स असेल ती जर का बाहेर जात असेल तर त्यामधलं 50% एक्झम्पशन दिलं जातं त्याला. पण जर का ती तिथल्या तिथेच तो युटिलाइज करत असेल म्हणजे त्याच आयटीपीच्या अंतर्गत जर का त्याचा वापर होत असेल तर 100% एक्झम्पशन त्या केसमध्ये त्याला दिलं जात असते. चला सांगा क्लिअर आहे का, हो की नाही. नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट द अपील. सपोज टू बी वरच्या कोणत्याही डिसिजन नुसार म्हणजे जे आपण आतापर्यंत बघितले या कोणत्याही डिसिजन नुसार जर का एखादा व्यक्ती जर का नाराज होत असेल किंवा त्याला त्या पर्टिक्युलर केसमध्ये तो नियम किंवा ती कंडिशन लागू वाटत नसेल किंवा व्यवस्थित वाटत नसेल तर त्याला अपील करण्याची सुद्धा इथे तरतूद केलेली आहे. म्हणजे तो कोणताही एक व्यक्ती तशा पद्धतीने कम्युनिकेशन झाल्यावर 40 दिवसाच्या आतमध्ये डीटीपी कडे तशा पद्धतीने अप्लिकेशन करू शकतो आणि अपील त्या पर्टिक्युलर त्याच्या ऑब्जेक्शनवर तो अपील करू शकतो. आता जीही अपील त्याने केली असेल तेव्हापासनं 60 दिवसाच्या आतमध्ये डीटीपी त्यावर डिसिजन देईल किंवा जी काही अपील असेल त्यावर स्वतः डीटीपी 60 दिवसाच्या आतमध्ये तशा पद्धतीने डिसिजन देणार. अँड द लास्ट पार्ट इज नथिंग बट द कंट्रोल बाय द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, टोटल टाउन प्लॅनिंग ही कंट्रोल केली जाते गव्हर्नमेंट कडनं ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. स्वतः डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर हा त्या पर्टिक्युलर आयटीपीला मॉनिटाईज करतो किंवा मॉनिटर करतो आणि स्टेट गव्हर्नमेंटला वर्षातून म्हणजे प्रत्येक 6 महिन्यानंतर एक रिपोर्ट त्या आयटीपीच्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंटला पाठवतो. ओके, सो अशा पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट आयटीपीला किंवा त्यामध्ये येणाऱ्या सर्व कंडिशनवर मॉनिटर करू शकतो. ऑन बिहाफ ऑफ स्टेट गव्हर्नमेंट स्वतः डीटीपी त्या गोष्टीशी पूर्ण कन्सर्न करतो किंवा स्टेट गव्हर्नमेंटला 6 महिन्यातनं एकदा तशा पद्धतीने रिपोर्टिंग सुद्धा करतो. चला क्लिअर आहे का. इथे तुमची आयटीपी संपली.